हे किती दुर्दैव आहे बघा. ज्या लाडक्या बहिणीला साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली, तिला जर सुरक्षित हे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल. हा उभा महाराष्ट्र, आपण सगळे त्या आपल्या लेकीबरोबर पूर्ण ताकदीने उभा आहोत. कोणीही तिची बदनामी करायचा जर असं गलिच्छ प्रकरण केलं तर आम्ही सगळे त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ. आज फक्त महिला नाही, पुरुष पण इथे आहेत. ही समतेचा महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही महिलेबद्दल असे गैर स्टेटमेंट्स जर आणि गलिच्छ स्टेटमेंट्स आले तर आम्ही आज नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आंदोलन करू आणि तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण एवढ्या सगळ्या घटना होतात. बीडच्या मुद्द्यामध्ये दोन्ही घेते. VIP ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचा आरोप केला जातो. वरिष्ठ वेळी जहाल हे करणं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं, आणि दुसरं की तिथले जे CCTV कॅमेरे आहेत ते देखील बंद असल्याचं पत्र आता समोर आलं. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का हे दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी 3-4 लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते. दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड में क्या हुआ. त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतोय की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे VIP ट्रीटमेंटचं हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिलं, त्याच्यामुळे त्यांना VIP ट्रीटमेंट मिळते. अरे त्यांना तर खून पण माफ आहे या सरकारमध्ये, त्यांना खंडणी माफ आहे, त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफ आहे, त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफ आहे, त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफ आहे, उसको तर सोखून माफ आहे. त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेठीस धरलंय, हा एक मोठा प्रश्नच आहे.